हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं हे वर्ष ना सुखी समाधान आणि आनंदी आणि आरोग्यदायी जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना ना तिळगुळ घ्या, गोड बोला, माझं तीळ सांडू नका आणि कोणाशी भांडू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे संक्रांत, तर त्यासाठी ना स्पेशल अशी ना पुरणपोळीचा बेत असणार आहे. तर इथे ना मी पुरण वगैरे वाटून घेतलेलं आहे जस्ट आत्ताच, आणि 5 वाजता उठल्यामुळे ना सगळी कामं आटोपलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी ना पुरण वाटून घेतलेलं आहे मी, आणि इथे ना कट ठेवलेला आहे उकळण्यासाठी. इथे तुम्ही पाहू शकता आता कटाची आमटी पण बनवायची आहे. तर सर्व इथे तयारी करायची आहे. पहिल्यांदा कटाची आमटी, वांग्याची भाजी, भात वगैरे बनवून ना शेवटी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर बाहेर सडा रांगोळी झालेला आहे आणि तुळशीची पूजा झाली. आणि सण असले की नाही कुठलाही लवकरात लवकर आपली सगळी कामं होतात. त्यामुळे ना आपल्यालाही तितका असा उत्साह असतो ना, खूप म्हणजे खूप, आणि छान वाटतंय बरं का. तर चला मग आता. आणि आज संक्रांत सण असल्यामुळे ना मी पहाटे, तुम्हाला तर माहितीच आहे मी सण असले की लवकर उठते. तर पहाटे 5 वाजता उठले होते आणि ते छान अशी ना दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेतली. आणि तोपर्यंत नाही ते ना आत्याने ना छान असं पुरणला म्हणजे डाळ शिजू घातली होती. आणि ते ना मी हरभऱ्याची डाळ शिजल्यानंतर ना पुरणासाठी तर मी इथे ना त्याला चटका देत होते. आणि ते तुम्ही पाहू शकताय इथे ना ऑलरेडी मी आता चटका वगैरे देऊन दिला आणि भात पण लावलेला आहे कुकरला. तर आता चला पटकन गरम असेपर्यंत ना मी छान असं ना पुरण वाटून घेते. आणि संक्रांत अशी ना स्पेशल अशी आपली पुरणपोळी असणार आहे. तर आज ना पुरणाचा स्वयंपाक, जे काही कटाची आमटी, भात, पुरणपोळी सर्व आपल्याला बनवायचं आहे. तर त्यासाठी नाही ते मी गरम गरम असताना ना पुरण वाटलं जातं. आणि ते ना आम्ही नाही म्हटलं तरी ना जास्त काय घालत नाही सणाला, अर्धा किलो वगैरे घालतो. त्याच्यामधूनच आणखीन पोळ्या वगैरे शिल्लक राहतात. तरी ते मी छान ना गरम गरम असताना पुरण वाटून घेतलं. आणि संक्रांत हा ना आपला भारतातील एक महत्त्वाचा ना पारंपरिक सण आहे. तर या सण ना दरवर्षी ना 14 किंवा 15 जानेवारीला हा सण येत असतो. तर या दिवशी ना सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून ना याला मकर संक्रांत असे म्हणतात. तर इथे तुम्ही पाहू शकताय पुरण छान वाटलं गेलेलं आहे. आणि इथे ना मी आता ना पोळ्या बनवून घेते पुरणाच्या. तर चला छान असं ना पुरणपोळी बनवायचं आहे. तर हे आहे सारी मला आत्यांनी आणलेलं आहे. त्याला संक्रांतीला ना आत्याने ना स्पेशल म्हणजे साडी आणलेली आहे त्यांनी माझ्यासाठी. कारण माझ्याकडनं ब्लॅक साडी नव्हती. मी पहिल्यांदाच ब्लॅकचं साडी वेअर केली असेल. असं म्हटलं आता चला आत्याने एवढी प्रेमाने आपल्यासाठी साडी आणलेली आहे तर वेअर करूया. मी काय आज दुसरी काठापदराची वगैरे वेअर करणार नाही, हेच वेअर करणार आहे. कारण खूप छान वाटली मला, एकदम मऊ सूत कापड वगैरे होतं ना याचं, त्याच्यासाठी. तर इथे ना मी पोळ्या बनवायला घेतलेल्या आहे. मला चपाती आणि भाकरीपेक्षा ना पुरणपोळी बनवायला खूप आवडतं बरं का. तर सूर्य उतरण्यातनं सुरुवात करतो, त्यामुळे ना या दिवस ना या संक्रांतीचं ना खूप शुभ मानलं जातं. भोगी आणि संक्रांत. आणि आमच्या इकडे ना संक्रांत दिवशीच ना सुगड पुजलं जातं. आणि काही जणांकडे ना भोगीच्या दिवशी सुगड पुजली जाते, पण आमच्याकडे ना संक्रांत दिवशी सुगड पुजली जाते. तर ना हा सण ना हिवाळ्यातला शेवटचा आणि उन्हाळ्याचं ना सुरुवात करत असतो. मग हा सण खूप छान आहे आणि चांगला आहे. आणि सर्व हा स्त्रियांचाच आहे. हळदी कुंकू जे काही ह्या सणामध्ये आहे बरं का, आणि खूप छान आहे. तर या सणामध्ये ना तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणण्याची पण एक छान प्रथा आहे बरं का. खूप छान वाटलं. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता माझ्या इथे ना पुरणपोळ्या बनवणं चालू आहे. आणि इथे ना मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आणि हा कट काढून ठेवलेला आहे. तर चला छान अशी ना आपल्या या कटाची आमटी बनवायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2-3 लसणाचे गड्डे घेतले आणि खोबरं घेतलेलं आहे. तर चला कोथिंबीर वगैरे आहे. तर इथे मी पहिल्यांदा ना लसूण सोलून घेते. आणि थोडंसं जास्तीच बनवते आम्ही कटाची आमटी, कारण घरामध्ये खूप आवडते बरं का कटाची आमटी आम्हा सर्वांना. तर तिळगुळ वडी आणि भोगीची भाजी, खिचडी असं ना खूप बनवलं जातं ह्याच्या दिवशी, भोगीच्या आपल्या संक्रांतीच्या आदल्या दिवशी. तर मी पण बनवली होती भोगीची भाजी, तिळाची वडी वगैरे. तर आता ना महिला हळदी कुंकूला बोलवत असतात एकमेकाला. आणि खूप छान असं आपण लग्नाला जसं नटतो ना, तसं एक प्रकारचं ना आपण हळदी कुंकूला पण नटून थटून एकमेकाच्या घरी ना हळदी कुंकूला जातो. पण
असं इथं छान ना मी वाटण करून घेतलं कटाच्या आमटीसाठी. तर काही जणांना पतंग उडवतात आणि ती परंपरा आहे बरं का पतंग उडवणं. तर छान वाटतं बरं का या संक्रांत दिवसामध्ये ना पतंग उडवणं. तर आमच्या इथे ना सोलापुरी ना खूप छान अशी यात्रा असते सिद्धेश्वरची संक्रांत वेळेस आणि 1 महिनाभर ना ही यात्रा भरली जाते आणि या यात्रेला ना गड्डा म्हणतात. तर खूप छान यात्रा आहे. भोगीला चालू झाली ना, भोगीच्या आदल्या दिवशी पासून चालू झाली ना 26 जानेवारीपर्यंत ना आमची सोलापूरची यात्रा असते. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी कटाच्या आमटीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तेल गरम झालं, मोहरी टाकून घेतली, जिरं टाकून घेतलं. जिरं आणि मोहरी छान फुलली तर त्याच्यामध्ये ना लसूण खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि मी 1 टोमॅटो टाकलेला आहे. तर नंतर ना खोबऱ्याचं वाटण वगैरे टाकलं. टोमॅटो टाकल्यामुळं थोडंसं टेस्ट छान होते बरं का या कटाच्या आमटीला. आणि आता ना थोडासा टमाटा मऊ होईपर्यंत ना परतून घ्यायचं तेलामध्ये आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी ना आपण तेलामध्येच मीठ टाकून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर तिकडे मी कट काढलेला आहे. तर चला असं तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी इथे कट घेतलेला आहे. तर ते वाटण वाटलं होतं ना त्याच्यामधून मी आणखीन पाणी थोडंसं ॲड केलं कारण ते मसाला वाया जाऊ नये यासाठी. तर याच्यामध्ये मी बॅडगी तिखट टाकलं आणि आपला घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तर नंतर ना मी याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला वापरणार आहे. गरम मसाल्यामुळे ना खूप छान याला ना टेस्ट येते बरं का या कटाच्या आमटीला. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त वापरू शकता. तर इथे मी छोटासा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे. तर इथे कट काढून ठेवलं होतं ना ते इथे मी आता कट ॲड करते. छान तेलामध्ये थोडंसं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय कट वतून घेतला मी. 1-10 मिनटामध्ये आपली ही आमटी तयार होते बरं का आणि खायला एकदम टेस्टी आणि भाताबरोबर तर अप्रतिम. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर थोडीशी जास्तीचीच वापरलेली आहे. इथे बघा छान आता ना उकळी येईपर्यंत आपण ह्याला मंद गॅस ठेवूया. इथे तुम्ही पाहू शकता खूप छान या आमटीला ना उकळ फुटलेली आहे आणि तर्री पण जबरदस्त आलेली आहे बरं का. तर इथे बघा एवढ्या सकाळी माझा स्वयंपाक चालू होता आणि आत्यांचं इकडं चालू होतं देवपूजा. तर मी इकडे पुरणपोळी बनवलं, कटाची आमटी बनवली. तर इथे बघा आत्यांचं चाललेलं आहे देवपूजा करणं. तर छान अशी नात्यांनी ना आपलं उतरंड वगैरे घासून देव वगैरे घासून ना खूप छान इथे पूजा केली त्यांनी. अभिषेक वगैरे घातलं. छान वाटलं त्यांचंही थोडंसं मी तिथं शूट केला. आणि नंतर मी इथे ना वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर चला तुम्हाला तर माहितीच आहे वांग्याची भाजीची रेसिपी. तर ह्या संक्रांत सण इतका उत्साह आनंददायी असतो ना खूप म्हणजे खूप उत्साह आनंद असतो. आणि या दिवसामध्ये ना जुन्या वस्तू काढून नवीन वस्तू वापरण्याची पण परंपरा आहे बरं का या संक्रांती दिवशी. आणि निसर्गाशी एकरूप होण्याची भावना आहे. तर आपुलकी गोडवा नात्यामध्ये प्रेम वाढवण्याचा हा संदेश देतो की संक्रांत. म्हणून तर म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, आपलं तीळ सांडू नका आणि कोणाशी भांडू नका, असं म्हणण्याची एक प्रथा आहे. आणि संक्रांत हा सण ना एक आनंदित आणि गोडव्याचं प्रतीक आहे आणि खूप छान आहे बरं का संक्रांत सण. तर लहान मुलांना बोरनान घालणं किंक्रा दिवशी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी ना लहान मुलांना बोरनान वगैरे घालतात. तर ती छान वाटते अशी संक्रांत. तर इथे मी काल ना सुगड आणली होती भोगीच्या दिवशी. तर त्याला स्वच्छ धुवून वगैरे इथं मी कोरडं करायला ठेवलेलं आहे. घरामध्ये ना सुगडची पूजा करायला घेतलेली आहे. तर संक्रांतीच्या दिवशी ना आमच्या इकडनं सुगडची पूजा केली जाते. तर इथे तुम्ही पाहू शकताय सर्व ना जे काय काय लागते ना ते इथं घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकताय काल ना फुले आणली होती. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी ना मिक्स फुलं आणलेली आहेत. गुलाबाची फुलं, शेवंतीची फुले आणलेले आहेत. तर इथे ना पानं घेतलेली आहेत. गाजर, केळी, ऊस, बोरं, ढाळा, मटार, काकडी आणि आपल्या गव्हाच्या लोंब्या आणि घेवडा आणि ज्वारीचं ना कणीस एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि नारळ घेतलेला आहे. तर चला इथे समई पण घेतलेला आहे. समई वगैरे लावून घेते मी. आणि इथे ना खण ना स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि छान आता ते सुकलेले पण आहेत. तर आता ना आपण छान अशी ना सुगडची पूजा करून घेऊया. आणि ते बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला आत्याने जे साडी आणली होती ना मी त्या साडीवर इथे मी पूजा करायला बसलेलं आहे. कारण पटपट आपल्या घरातलं कामं आवरून घेतली आणि ती मी सुगड पूजायला घेतलेलं आहे. तर इथे ना मी छान त्याला स्वच्छ सुगड धुवून वगैरे घेतलं होतं. ते कोरडं झाल्यानंतर ना त्याला असं ना दोरा बांधून घेतलेला आहे. 5 वेळा ना दोरा गुंडाळून घेतला आणि त्याला हळदी कुंकू वगैरे वाहिलं सुगडाला. आणि आपली विठ्ठलाची
मूर्ती आहे ना त्याला छान असं ना म्हणजे पूजा वगैरे केली आणि छान ते बघा मी चौरंगावरती ना थोडंसं ना अक्षता ठेवून ते सर्व ना खण ठेवलेलं आहेत. काही भागामध्ये त्याला सुगड पण म्हणतात, खणही म्हणतात. तर इथे बघा आमच्याकडं तरी सुगडच म्हणतं. तर इथे बघा मी 5 माझ्या नावाच्या आणि आईच्या 5 असं आणले होते. तर छान इथे ना मी सुगड पुजून घेते आणि मी शेवटी रांगोळी काढते बरं का. कारण सुगड पुजताना कारण मी इथे पुढे काय होतं माहिती आहे का, की सर्व मांडणी करताना माझ्या इकडून तिकडून जाताना रांगोळी विस्कटली जाते. म्हणून मी पहिल्यांदा पूजा करून नंतर रांगोळी काढते. तर इथे ना मी छान असं ना हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं सुगडाला आणि नंतर ना जे काही तयारी असते ना सुगडामध्ये घालायचं वाणाचं वगैरे ना ते सर्व मी ते ना या वाणामध्ये जे डाळा, बोरं, गाजर, काकडी, ऊस जे काही होतं ना तेही मी बाजूला एका ताटामध्ये ठेवलेलं आहे. तर इथे मी छान अशी विठ्ठलाची पूजा करून घेतली आणि त्यांनाही फुले वगैरे अर्पण केली आणि सुगडात ना थोडं थोडं लाकूड किंवा काहीतरी असं ठेवून ना पूजा केली जाते आणि तिळगुळ आणि जे काही धान्य आहे ना ते पण आपण ह्याच्यामध्ये या सुगडामध्ये ठेवायचं आहे. तर घरातील ना सदस्य किंवा सुगडाभोवती प्रदक्षिणा पण घालतात, पण आमच्या इकडे तसं प्रदक्षिणा वगैरे घालत नाहीत आणि शेवटी प्रसाद पण करतात. तर आमच्या इथे ना फक्त इथे सुगड पूजलं जातं घरामध्ये. आम्ही बाहेर वगैरे ना ओसाला वगैरे जात नाही. इथेच ना घरामध्ये ना छान अशी ना सुगड पूजून सुगडाची पूजा वगैरे करतो. तर इथे पुढे ना 5 विडे वगैरे ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती ना जे काही पूजेचं साहित्य आपलं हळकुंड खोबरं जे आहे ना ते मी सर्व ठेवून दिलं पूजेच्या साहित्यामधलं. तर सर्व आता फुलेही वाहल्यानंतर खूप छान वाटते बरं का आपली ही पूजा. तर काय करायचं की जुनं दुःख किंवा नकारात्मकता दूर व्हावं यासाठी हे संक्रांतीचा हा सण असतो आणि सुगडही पूजलं जातं. आणि सुगड ही ना पूजा ना घर आणि मी आता जशी पुढच्या साईडला म्हणजे पूर्वेच्या दिशेला ठेवून ना मी पूजा करायला बसलेलं आहे आणि खूप छान वाटतं बरं का. अग्नी आणि निसर्ग यांच्यातील ही नातं आहे की सुगड पूजायच्या दिवशी आणि खूप छान वाटते असं सुगड पूजायला आणि प्रत्येक स्त्रियांना असं सुवासिनी स्त्रिया छान अशी सुगडाची पूजा करतात, वौसाला जातात आणि उखाणा घेतात. खूप छान छान असतं. पण आमच्या इकडे फक्त सुगडाची पूजा करतात आणि वौसाला काही जात नाहीत. तेवढंच एवढं नाही आहे आमच्या इकडे. तर इथे मी सर्व जे काही धान्य वगैरे आहे ना मी तेही ठेवून दिलं सुगडाची पूजा करताना आणि सकाळी लवकर उठून ना घराची मी सर्व फरशा वगैरे पुसून घेतला आणि छान अशी स्वच्छता केली. अंगणात सडा रांगोळी वगैरे झाला आणि इथे मी ना देवराच्या साईडलाच ना मी इथे सुगडाची पूजा मांडलेली आहे. तर सुगडाला हळदी कुंकू वगैरे व्हायलं, अक्षता व्हायलं, फुलं अर्पण करायची बाकी आहेत. ऊस, हरभरा, गाजर, वाटाण, बोरं, भाजी जे काही आहेत ना ते आता मी सुगडामध्ये भरून ठेवणार आहे. तर मटार वगैरे जे सर्वच मी इथं साहित्य आणलेलं आहे सुगडामध्ये जे काय काय घालतात ना तर ते तर त्या अग्नीवर ना छान अशी ना आमच्या इकडे ना भोगीच्या दिवशी ना त्याची सर्व भाज्यांची भाजी बनवली जाते, मिक्स भाजी. तर संक्रांतीचा आज आम्हाला ना सुगड पूजायचं असतं. तर छान वाटतं बरं का आणि घरामध्ये एक छान असं वातावरण असतं. कुठला सण असला की असं मोठा सण छान वाटतं बरं का असं. आणि शेवटी ना आम्ही सर्वजण मिळून मिसळून आम्ही जेवण वगैरे करत असतो आणि नंतर इथे ना तुम्ही पाहू शकताय सगळ्याला ना छान अशी फुलं वगैरे वाहिली, धूप दीप आरती वगैरे झालं, छान वाटलं. आणि आमच्या इकडे ना पूजा झाल्यानंतर याच्यावरती असं कापड झाकून ठेवतात त्या सुगडावरती. तर इथे मी रांगोळी वगैरे काढलेली आहे, छोटीशी रांगोळी काढली. मला काही तेवढी छान येत नाही तरी पण मी छोटी का होईना मी रांगोळी काढलेली आहे आणि ते नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी ठेवलेल्या आहेत आणि आता नारळ वगैरे फोडून घ्यायचं आहे. तर महाराष्ट्रात ना भोगी आणि मकर संक्रांत ना हा सण ना खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि मोठा असा उत्साह असतो. आमच्या इथे तर सोलापूरनं खूप छान असं सण असल्यासारखं असतं बरं का आणि यात्राही असते. आणि ते नंतर ना मी आणि आत्याने ना एकमेकीला हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि आता कसं उशिरा पण झालता कारण इथे बघा नंतर ना मी आणि आत्याने ना छान असं सुगड वगैरे पुजल्यानंतर नमस्कार करून आम्ही एकमेकीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि या दिवशी ना सुगडाची पूजा करतात, छान वाटतं. आणि पोळ्यांचा स्वयंपाक असतो, पोळ्यांचा नैवेद्य आणि आमच्या इकडनं सिद्धेश्वरलाही जातात मंदिराला. काल भोगीच्या दिवशी ना सिद्धेश्वरची अक्षता वगैरे असतात तेव्हाही लोक भयंकर गर्दी असते बरं का. उभारायला जागासुद्धा नसते तेवढी गर्दी असते. आणि हे आहेत आमच्या दिराची मुलगी. तर त्यांनाही मी त्या हळदी कुंकूला बोलवलं होतं आणि त्यांनी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. मी नको म्हणते ते पाया पडायला कारण मी काकू लागते म्हणून.
त्यांना माझ्या इथं पाय वगैरे पडत आमचं बोलणं चालू होतं. तर छान वाटलं बरं का. आणि हा त्यांचाच मुलगा आहे गणेश, त्यालाही मी तिळगुळ दिलं आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हटलं. आणि नंतर ना इथे ना आमच्या मोठ्या आत्यालाही बोलवलं होतं हळदी कुंकांना, आणि ते छान असं ना त्यांनाही हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि माझा थोडासा घसा बसलेला आहे बरं का, समजून घ्या, कारण ना 2-3 दिवस झाला असं टॉन्सरचा त्रास असल्यामुळे. तिनं आता आपली सुगड पूजा वगैरे झाली आणि सर्व कामं पण आटोपली, झाडू भांडी सर्व झालेलं आहे. तर आत्ता वेळ झालेला आहे जेवणाची. तर मस्त असा आता आपण ना एक 10 मिनिटं बसून छान असं ना जेवण वगैरे करायचं आहे. तर त्यासाठी ते मी ताट पाडून घेतलेलं आहे. तर छान असं ना आजच्या जेवणामध्ये ना संक्रांती स्पेशल असं ना पुरणपोळी बनवलेली आहे, कटाची आमटी, भात आणि वांग्याची भाजी, चपाती आणि पुरणपोळीसोबत दूध आणि तूप असं आहे बरं का आजचं जेवणाचं बेत, संक्रांतीचं स्पेशल. तर चला मस्त असं आता आपण जेवण वगैरे करून घेऊया. नाही म्हटलं तरी ना आता दुपारच्या 1:30 वाजलेला आहेत. सर्व कामं वगैरे उरकून सुगडची पूजा झाली आणि पूर्ण आपला ह्याचा स्वयंपाक झाला पुरणाचा. आणि तुम्हाला दाखवते आता मी बरोबर 1:15 वाजलेले आहेत. चला इथे ना सर्व पूजा वगैरे झालेली आहे आणि ते मी जेवणाचं ताट घेतलेलं आहे मला वाढून. भजे पापड काय थोडेच बनवले होते. भजे पापड काय मला शेवटी राहिले नाहीत, म्हणून मी एवढंच ताट घेतलं. आणि आता चला मी मस्त अशी ना जेवण वगैरे करून घेते. तर इथे पाहू शकता, तुम्ही ना आहोने ना मला संक्रांतीचं ना स्पेशल असं ना गिफ्ट दिलेलं आहे. तर काय गिफ्ट दिलेलं आहे ते आपण बघूया. तर इथे तुम्ही पाहू शकताय बरं का, आहोने ना मला संक्रांती स्पेशल असे ना जोडवे आणलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय, खूप छान आणि मला खूप आवडले बरं का. मला आधीचे जोडवे थोडेसे खराब झालते आणि आहोने ना बघा मला संक्रांतीला ना सरप्राईज दिलेला आहे. जस्ट आज संक्रांत आहे, त्यांनी सकाळीच ना जाऊन आणलेलं आहे इथे जोडवे. तर इथे बघा तुम्हाला दाखवते जवळून. आणि जोडवे कसे आहेत मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा ना संक्रांतीचा व्हिडिओ आणि सुगडची पूजा आणि आहोने दिलेलं सरप्राईज कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.